विधानसभा निवडणुकीत घवघवी यश मिळाल्यामुळे अनेकांची पावलं भाजपच्या दिशेने पडत आहेत। त्यात भाजप सोडून गेलेल्या आणि भाजप विरोधातच लढलेल्या बंडखोरांचाही समावेश आहे। त्यावरून नाशिक भाजपमध्ये निष्ठावान आणि बंडखोर असा वाद तीनही मतदारसंघात पाहायला मिळतोय। अशा बंडखोरांना पुन्हा संधी देऊ नये असा सूर आता संपूर्ण नाशिक भाजपमधून उमटतोय। पाहूया। नाशिक भाजपमध्ये आतले आणि घरवापसी करू इच्छिणारे बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा एक वेगळाच वाद सुरू आहे। विधानसभेत तीनही जागा पुन्हा जिंकण्यात नाशिक भाजपला यश आले। राज्यातही भाजपची सत्ता आली, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनेकांचे पाय हे भाजपच्या वाटेवर पडतात। इथे नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी इतर पक्षात जाऊन भाजप उमेदवारांविरोधातच निवडणूक लढवली। अशा बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतलं तर निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अन्याय होईल अशी भावना नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी व्यक्त केली आहे। ज्यांचे नगरसेवक जास्त येतील त्यांना तुम्ही मोठे पद द्या, महापौर पद द्या, चांगले पद द्या। आमच्या मतदारसंघावर कायम अन्याय होतो, त्यामुळे याच्यापुढे महत्त्वाची पदं मिळाली पाहिजे। बरोबर आहे की नाही? पक्ष निष्ठा विकत असाल तर मात्र या पक्षात तुम्हाला जाग आणि दाखवायची गरज आणि त्याच्यामुळे मागच्या 5 वर्ष मी शांत बसलो, परंतु या पंचवार्षिकला ज्यांनी विरुद्ध काम केले त्याला त्याची जाग दाखवल्याशिवाय नाशिक शहरातील मध्य विधानसभेत भाजपच्या देवयानी फरांदेंनी पुन्हा विजय मिळवला। त्यांच्या विरोधात एकेकाळी मनसेतून भाजपमध्ये आलेले आणि निवडणुकीच्या वर्ष-2 वर्ष आधी ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार वसंत गीते उमेदवार होते। गीतेंनी देवयानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले। त्यामुळे गीतेंच्या घरवापसीच्या चर्चेबाबत आमदार फरांदे यांनी आपली नाराजी आणि काळजी व्यक्त केली आहे। ज्यांच्या विरोधामध्ये मी आता उमेदवारी केली ना, त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला होता। मी त्यांचं मनापासून स्वागत केलं। तुम्हाला सांगते की आमच्या साने साहेबांना असतील किंवा सावजी असतील, त्यांना भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाचं उपाध्यक्षपद इतके वर्ष काम करून सतीश नाना अजून आपल्यापर्यंत सारख्याला मिळालं नाही, पण पक्षाने त्यांना उपाध्यक्षपद दिलं। त्यांच्या मुलाला महानगरपालिकेची पायरी चढलेली नसताना उपमहापौर पद दिलं। आणि मी तुम्हाला सांगते की याचा राग सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होता, नेत्यांमध्ये किती होता मला माहित नाही। नाशिक भाजपच्या संघटनात्मक बैठकीत तीनही नवनिर्वाचित आमदारांनी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांचेही कान टोचले। सोडून गेलेले भाजपच्या संपर्कात असल्याची कबुली त्यांनी दिली। मात्र आता पार्टीत गद्दारांना परत स्थान नाही हीच भूमिका असल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलंय। प्रत्येक कार्यकर्ता हा दुखावला आहे। प्रत्येकामध्ये भावना ही आहे की अशा गद्दारांना परत पार्टी स्थान द्यायचं नाही आणि तसा या बैठकीमध्ये एकत्रित ठराव नाही म्हणता येणार, पण सूर एकच होता की यांना परत पार्टीत सामावून घ्यायचं नाही। येण्यासाठी जेवढे गेले तेवढे सगळ्यांचे कुठल्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे, पण माझ्या स्तरावरती शहराच्या स्तरावरती आम्ही सर्वांनी ह्या बैठकीमध्ये पण एकच सूर होता की यांना परत घ्यायचं नाही। जिंकण्याची क्षमता बघून भाजप अनेकदा आयारामांना संधी देतो, बंडखोरांचे गुन्हे माफ करतो, पण त्या नादात निष्ठावंतांवर अन्याय होतो अशी भावना नाशिक भाजपमध्ये आहे। त्यावर काय तोडगा शोधला जातो याकडे आपलं लक्ष असेल। शुभम बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।